गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आता आज आपण बनवूया चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीसाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, वॉश करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याला एका बाउलमध्ये घेतलेलं आहे चिकन, आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे. तुम्हाला जो हवा तो तुम्ही ॲड करू शकता. मी इथं चिकन करी मसाला यूज केलेला आहे. त्यानंतर थोडासा पनीर मसालासुद्धा यूज केलेला आहे. तुम्ही जर हवा असेल तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता. तर मी दोन्ही पण मसाले थोडे थोडे वापरले आहेत. टेस्ट अजूनही चांगली येईल त्यामुळे. त्यानंतर मी अर्धा लिंबू चिरून घेतलेला आहे. त्याच्यामधला बिया कमी करून घेतलेल्या आहेत, काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे, बघू शकता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्यामुळे टेस्टही चांगली लागते आणि दिसायला खूप असं सुंदर गार्निशिंग दिसतं. त्यानंतर मी थोडीशी हळदसुद्धा ॲड केलेली आहे. ही चिकन बिर्याणी बनवायची पहिली प्रोसेस आहे का आपल्याला चिकन अर्धा तास मॅरिनेट आधी करून ठेवावं लागतं, जेणेकरून सर्व जे काही मसाले आहेत ते चिकनमध्ये मुरेल. त्यानंतर बघू शकता मी आता मीठ यूज केलेलं आहे. चवीनुसार मीठ तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर आम्ही भातामध्ये सुद्धा ऑलरेडी घातलेलं असतं, त्यामुळे थोडंसं मीठ इथं वापरलेलं आहे. त्यानंतर मी इथं जिरापूड यूज केलेली आहे. तुमच्याकडं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मी इथं जिरापूड आणि धनेपूड दोन्ही यूज केलेले आहेत. आणि बघा मी कशा पद्धतीने बिर्याणी करत आहे, आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर आमच्या गावाकडेही अशा पद्धतीनेच बिर्याणी बनवत असतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये तिखट घालून घेतलं. तुम्हाला जेवढं हवे आहे तेवढं तुम्ही तिखट घालू शकता. आम्हाला थोडं स्पायसी जेवण लागतं, त्यामुळे मी जास्त तिखट वापरत आहे. तर आता याच्यामध्ये आपण थोडासा आलं लसूण पेस्ट घालूया. बघू शकता आलं लसूण पेस्ट मी ॲड केलेली आहे. ही आलं लसूण पेस्ट मी घरीच तयार केलेली आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. त्यानंतर मी तळून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. मी आधीच कांदा तळून घेतलेला होता. तुम्ही सुद्धा या मॅरिनेशनमध्ये तुम्ही तळलेला कांदा वापरू शकता, जेणेकरून टेस्ट अतिउत्तम येते आणि टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर असे येतं. तर मी थोडा कांदा घातलेला आहे आणि थोडा वरती गार्निशिंग करण्यासाठी मी ठेवलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर थोडं मी दही वापरलेलं आहे. हे दही आहे ते आमचं घरचं दही आहे, त्यामुळे हे दही जास्त आंबट असतं, त्यामुळे मी थोडंसं दही यूज केलेलं आहे. तुम्हाला जितका हवा असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. तर बाहेरचा खटला असता तर तुम्ही याच्यामध्ये 100 ते 150 ग्रॅम दही वापरू शकता. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याचे सर्व मसाले एकत्र होतील, एकजीव होतील. तुम्ही इथं बघू शकता. आंब्याचं बंद कर. आता मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी 30 ते 35 मिनटं याला मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. त्यानंतर मी वरून थोडी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे, त्याचीसुद्धा चव त्याच्यामध्ये अतिउत्तम येते. बघू शकता, तुम्ही सुद्धा घालू शकता. मी कोथिंबीर जास्त यूज केलेली आहे बिर्याणीमध्ये. त्यानंतर मी आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे चिकन बिर्याणीसाठी. त्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल, थोडंसं मीठ आणि खडे मसाला आणि अर्धा चिरलेला लिंबू त्याच्यामध्ये टाकलेला आहे, जेणेकरून आपला भात सुटसुटीत असा होईल. त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मी इथे दिल्ली राईस वापरलेला आहे, तुम्ही बासमतीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर आपण ह्याला 70 ते 80% या भाताला शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता मी तांदूळ घातलेले आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला आता आपण 10 ते 15 मिनटं
मंद आचेवरती उकळू द्यायचा आहे. आणि तेल घातल्याने आपला भात जो आहे तो एकदम सुटसुटीत होतो आणि दिल्ली राईस थोडा खायला सपक असतो, त्यामुळे मी इथं मीठसुद्धा यूज केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मीठ घालू शकता आणि खडे मसालासुद्धा घालायचे आहे, त्याच्यामुळे भातामध्ये सगळा टेस्ट मिक्स होऊ शकेल. असं मी स्टार्टिंगला 2-3 वेळा त्याला ढवळून घेतलेलं आहे, जेणेकरून भात तळाला लागू नये, जळू नये यासाठी. आणि त्या साईडला मी सांबार करायला ठेवलेला आहे, म्हणजे चिकनचा रस्सा. तुम्ही बघू शकता त्या साईड दिसतच असेल, ते मी एक साईडला मी बिर्याणी करत होते तर, आणि त्या बाजूला माझी मम्मी चिकनचा रस्सा बनवलेली आहे, तर तो त्या साईडला दिसत आहे. त्यानंतर चला आता मेन प्रोसेस स्टार्ट करूया. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल असं व्यवस्थितपणे गरम करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपलं मॅरिनेशन आहे ते घालायचं आहे. तर बघू शकता जेवढं तुम्हाला तेल लागतं आहे तेवढं तुम्ही घ्यायचं. माझी बिर्याणी साधारणपणे 2 किलोची आहे, त्यामुळे मी जास्त तेल वापरलेलं आहे. तर तेल आपलं व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे, बघू शकता. त्यानंतर मी आत्ता मॅरिनेशन जे केलेलं चिकन आहे ते आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं त्याला मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं आहे. तर बघा इथं मी मॅरिनेशनचं चिकन घातलेलं आहे. मस्त असं मॅरिनेशन आपलं चिकन झालेलं आहे आणि हे तेलामध्येच परतून घ्यायचं, जेणेकरून चिकन आपलं लवकर शिजू शकेल. तर बघू शकता मी आता चिकन परतत आहे आणि मस्त असं आपला चिकनची ग्रेव्ही पण रेडी करणार आहोत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं टॅमॅटोची पेस्ट वापरलेली आहे. 2 टॅमॅटो मी मिक्सरला लावून घेऊन त्याची पेस्ट मी त्याच्यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून त्याची थिक अशी ग्रेव्ही तयार होऊ शकेल. तुम्ही सुद्धा ॲड करू शकता. आणि थोडंसं मी पाणीसुद्धा घातलेलं आहे, जेणेकरून आपला जो रस्सा आहे थोडा जास्त होईल आणि खाण्याला अगदी उत्तम अशी टेस्ट येऊ शकेल. आता हे आपण जे मिक्सर घातलेलं आहे ते घालून मस्त असं त्याला एकजीव करून घ्यायचं आणि परत त्याला 10 मिनटं शिजू द्यायचं. आपलं चिकन पूर्णपणे शिजून घेतलेलं आहे मी. त्यानंतर मी फक्त 10 मिनटं शिजून घेणार आहे, जेव्हा मी भात घालते. बघू शकता आपलं चिकन आता शिजत आहे. मस्त असा तेल त्याला सुटलेला आहे, बघू शकता तुम्ही चारी बाजूला तेल वेगळं झालेलं आहे. म्हणजे आता मी थोडंसं आणखी थोडं तिखट वापरलेलं आहे, म्हणजे रेड चिली पावडर यूज केलेली आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही सुद्धा ॲड करू शकता, नाही तर मॅरिनेशनमध्येच तुम्ही घातलेलं आहे त्यामुळे न घातलं तरी चालेल. आता मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि मी भांड्यामध्ये करत असल्याने खाली ते लागू शकतं, त्यामुळे मी सारखं त्याला परतत आहे. तुमचं जर नॉनस्टिक भांडं किंवा पॅन असेल तर तुम्हाला ढवळायची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी यूज केलेलं आहे, 1 ग्लास मी पाणी यूज केलेलं आहे, जेणेकरून मस्त असं आपलं चिकन शिजू शकेल. बघा किती सुंदर असा आपल्या करीला कलर आलेला आहे, म्हणजे आपली बिर्याणी उत्तम होईल. त्यानंतर मी झाकण कवर करून घेतलेलं आहे आणि 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. आणि आता आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपला जो राईस आहे उकळलेला तो ॲड करणार आहोत.
तर बघू शकता आपलं मस्त असं चिकन तयार झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये जो आपला राईस आहे 90% शिजून घेतलेला तो आम्ही ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही ॲड करा. तर मी इथं थरची सिस्टीम केलेली नाही. मी एकच थर घातलेला आहे चिकनचा. त्यानंतर वरती जो थर आहे आपला तो फक्त भाताचा आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर तुम्ही थर वाईज लावू शकता. म्हणजे एक थर चिकनचा, एक थर भाताचा, एक थर चिकनचा आणि एक थर भाताचा असं करून तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता. बघू शकता मी सगळा भात याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि व्यवस्थितपणे त्याला सगळीकडे पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपली वरची गार्निशिंग आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. बघू शकता मी इथं व्यवस्थित भात पसरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा बिर्याणी करून पहा. खूपच सुंदर आणि टेस्टी होते, यम्मी होते. त्यानंतर मी आता फूड कलर घालणार आहे. त्यामुळे आतपर्यंत फूड कलर जाण्यासाठी मी छोटे छोटे होल करून घेत आहे, जेणेकरून ते तळापर्यंत म्हणजे आपला भात व्यवस्थितपणे शिजलेला शिजेल आणि त्याला वरपर्यंत बिर्याणीचा वास सुटेल. मी अशी जागा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी रेड आणि येलो हा फूड कलर यूज करणार आहे. त्यानंतर तुम्ही हवं असेल त्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा घालू शकता. आणि जर असे होल करल्या कारणाने आपली जी बिर्याणी आहे ती तळाला लागत नाही किंवा जळत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बिर्याणी एकदा ट्राय करून नक्की पहा. चला आता आपण याच्यामध्ये दोन जे आपले कलर आहे ते ॲड करूया. तर मी इथं आधी रेड कलर यूज केलेला आहे. तर बघू शकता मी त्या होलमध्येच रेड कलर घातलेला आहे, जेणेकरून सगळ्या भातामध्ये तो व्यवस्थितपणे पसरला जाईल. त्यानंतर आम्ही आता येलो कलर यूज करणार आहोत. दोन्ही कलरमुळे जास्त आपला भात खमंग होईल आणि दिसायलासुद्धा अति उत्तम दिसेल, अगदी हॉटेल स्टाईल बिर्याणीसारखी. तर तुम्हाला जे कोणते कलर हवे असतील ते तुम्ही ॲड करू शकता. मी ते दोनच कलर यूज केलेले आहेत. तर इथं बघू शकता मी येलो कलर घालत आहे. तर त्यानंतर मी आता वरती गार्निशिंग करणार आहे. त्यासाठी मी आधी तळलेला कांदा अगदी व्यवस्थितपणे चारी बाजूला पसरवून घेतलेला आहे. खायला अति उत्तम लागतो, त्यामुळे तळलेला कांदा हा मेन इंग्रेडियंट आहे आपल्या चिकन बिर्याणीमध्ये. मी इथं सर्वीकडे तळलेला कांदा व्यवस्थितपणे पसरवून घेतलेला आहे. त्यानंतर मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी व्यवस्थितपणे चारी बाजूला पसरून घेतलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. बघू शकता मस्त अशी भातामधून वाफ सुटलेली आहे, म्हणजे आपली बिर्याणी व्यवस्थितपणे होऊ शकते. तळाला चिकटत नाही अजिबात. मी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. त्यानंतर मी शेवटला
थोडासा गरम मसाला यूज केलेला आहे, जेणेकरून आपल्याला खाताना त्याची एक सुंदर असा वास आणि टेस्टसुद्धा लागेल. थोडासा मी गरम मसाला यूज केलेला आहे इथं. तर आपली जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती आहे म्हणजे भाताला अगदी व्यवस्थितपणे कवर करून घ्यायचं, जेणेकरून जी आपली भाताची आतली शिजलेली जी वाफ आहे ती बाहेर जाऊ नये. अशा पद्धतीने आपल्याला बिर्याणीला कवर करून घ्यायचं आहे. तर बरेच लोक कवर करताना पिठाचा यूज करतात, म्हणजे जे आपण चपातीचं पीठ मळत असतो ते पीठ लावून झाकण कवर करत असतात. तर मी इथं कोणत्याही पद्धतीचं पीठ लावलेलं नाही आहे. तर माझी प्रोसेस तुम्हाला मी दाखवतेच. त्यानंतर मी थोडंसं पुदिना ॲड केलेला आहे. त्यानंतर मी आपल्या जी भांड्यावरती प्लेट व्यवस्थितपणे बसेल अशी प्लेट मी आपल्या बिर्याणीवर झाकलेली आहे. आणि तुम्ही मापाची अगदी प्लेट घ्यायची, जेणेकरून कुठूनही त्यातली वाफ जाऊ शकणार नाही आणि आपल्या बिर्याणीला व्यवस्थितपणे दम लागू शकेल. तर मी त्याच्यासाठी मी जो आपला तवा असतो तो तवा ठेवलेला आहे. हा आमचा तवा आहे, तो खूप जड आहे, त्यामुळे मी हा तवासुद्धा यूज केलेला आहे. त्यानंतर मी थोडासा एक दगड ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी साखरेचा डबा पण ठेवलेला आहे, जेणेकरून त्याला व्यवस्थितपणे दम मिळू शकेल. तर आपला 10 मिनटं आपण शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपला बघा आपली बिर्याणी रेडी आहे. तर तुम्हाला दाखवते मी. बघा मस्त अशी बिर्याणी आपली रेडी आहे. तर चला मी तुम्हाला सर्वसुद्धा करून दाखवतो, म्हणजे आतलं जे टेक्स्चर आहे ते तुम्हाला दिसू शकेल. बघा मी तर थोडी बिर्याणी बाजूला काढून घेत आहे. तर बघा आतपर्यंत आपला कलर शिरलेला आहे आणि कुठेही बिर्याणी चिकटलेली नाही आहे आणि व्यवस्थितपणे आपला भातसुद्धा रेडी आहे. तर बघा किती छान असं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. सुंदर अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तर मी हे बाजूला केक ठेवलेला आहे. ह्या केकची दोन्ही शॉर्ट्स मी टाकलेले आहेत, तर मी बघू शकता माझ्या अकाउंटवरती जाऊन. आणि ही आपली बिर्याणी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.